या घरातलं थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सरिता आणि ललित पाठारे. नमस्कार. बरं, कसं जमलं तुमचं? अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज आहे? आमचं लव्ह मॅरेज. अरे वा, मग कशी स्टोरी कशी काय जमली? नवरात्रामध्ये आम्ही गरबा खेळायला लहानपणी वयाच्या 18 वर्ष आम्ही सगळे ग्रुपनी गरबा खेळायला जायचो. तर गरबा खेळता खेळताना पोरींचा ग्रुप असायचा, पोरींचा ग्रुप असायचा. तर पोरींच्या ग्रुपमध्ये आम्ही गेलो एकीकडे खेळायला गरबा वळलीला. तर वळलीला एकमेकांची ओळखी झाल्या. मग किती वर्ष गरबा खेळावा लागला तुम्हाला? आम्हाला फक्त 3 महिने. 3 महिने गरबाच खेळत होतात? 4 दिवस खेळलो. त्यानंतर एका महिन्यातच लग्न झालं. कुणी कुणाला विचारलं? नाही, डायरेक्ट ह्यांनी पण विचारलं नाही. त्यांनी मैत्रिणीला सांगितलं आणि तिने मला विचारलं. घरात मान्य होतं का लव्ह मॅरेज? नाही. कोणाकडून विरोध जास्त झाला? विरोध माझ्याकडूनच. पण स्वभावात काही खटकता का मिस्टरांचं? तेव्हा माहित नव्हतं, आता हे खटकायला लागलं. खटकत म्हणजे कमी बोलतात, घरी कमी बोलतात, फ्रेंड सर्कल मध्ये जास्त बोलतात. आणि त्या छानसा आपण खेळ खेळूयात. शोध मोहीम तुम्हाला करायची. अच्छा. कार्ड आतमध्ये लपवून ठेवलेत. शोधा, सापडेल, बक्षीस जिंका. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंना दिव्यात शुभेच्छा. छान खेळा, पटकन शोधा. पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांनाच खूप आवडतो असा एक पदार्थ. वेळ सुरू होते आता. 30 सेकंद वेळ आहे तुमच्याकडे. पहिल्यांदा ते मोदकच आणणार होते बहुतेक. काय आणायचं होतं वहिनी? चला, पुढचा क्लू आहे, मिस्टरांना मिळालेली दिवाळी भेट. वेळ सुरू होते आता. बिस्किटांचा एक डबा आहे वरती, तो त्यांना भेट मिळाला होता ऑफिस मधून, तिकडे ठेवलं होतं. काही हरकत नाही, एक कार्ड तुम्ही व्यवस्थित शोधलंय. बघूयात काय आहे बक्षीस. आणि वहिनींना मिळत आहे कुकवेअर सेट. अभिनंदन. धाकटं कुटुंबात आपल्यासोबत आहे सुप्रिया आणि मिनेश पाठारे. नमस्कार. नमस्कार. तर सगळ्यांना माहिती की यांचा स्वभाव विनोदी आहे असं लोकांना वाटतं. मग घरातही तुमचा स्वभाव तसाच आहे का? नाही नाही, अजिबात नाही. कसं आहे मग घरात? शांत. मुळात घरात असतीच कुठे. खरं सांगतात? खरं सांगते शांत आहे म्हणजे शांत नाही ना? खरं विनोदी नाहीये असं मला म्हणायचं. शांत तसं नाहीये, पण विनोदी नाहीये फार. मग तुमचं कसं जमलं मग? अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज, पण अरेंज करून झालं. अच्छा, थोडक्यात लव्ह मॅरेज. कसं जमलं? कसं? कोण कोणाला बघितलं? शिर्डीला आम्ही भेटलो ऍक्च्युली. अरे वा. हा, आमचा ग्रुप गेला होता आणि शिर्डीला आम्ही एकत्र म्हणजे ट्रेन मधून, एसटी मधून असे प्रवास होते. मग तेव्हा ह्यांचा ग्रुप आणि आमचा ग्रुप, मग असं झालं की एकत्र ग्रुप झाले ते पिकनिकच्या हिशोबाने. आणि मग नंतर दरवर्षी आम्ही शिर्डीला जायला लागलो. बाबांनी सांगितलं चला एक व्हा. बाबांनी सांगितलं? तुमच्या मनात नव्हतं? खरं म्हणतो माझ्या मनात नव्हतं, ह्यांच्या मनात होतं. हा, मी मनातलं ओळखतो. कारण मला मनात ठेवायला वेळच नव्हता, एवढी कामं चालू होती. बरोबर. पण नंतर विचारलं, मग घरी पण सांगितलं रे वा मुलगा चांगला, ठीक आहे मग द्या करून. बरं, सासूबाईंशी मी गप्पा मारल्या. त्यांना मी एक प्रश्न विचारला की घरात जर पाहुणे येणार असतील, एक 50 पाहुणे असतात, पुरणपोळ्या करण्याची जबाबदारी कोणावर सोपवत? मोठी जाऊ. त्याचे किचकट काम बापरे, मला थोडं कठीणच जातं जरा. पुरणपोळ्या करता की नाही? नाही, करते मी पुरणपोळ्या. मग सर्वोत्कृष्ट चांगल्या करते ना रे बाबा. ते गप्प आहे, त्यांना हो म्हणावं लागणार आता. मग सणाच्या निमित्तानं, गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुमच्या घरी आलो, काय वेगळी काय विशेष तयारी केली आहे का? नाही रे, आपलीच तयारी करताना नाकी नव्हे. आपला रोजचाच गुढीपाडवा असतो असं म्हणाला. रोजच दिवाळी करतो, रोज गुढीपाडवा, रोज लग्न. किती लग्न करतो आपण सिरियल मध्ये. आणि सिरियलच्या निमित्तानं मला लगेच आठवलं की पिंजरा नवीन सिरियल सुरू झाली आहे, मग त्यातला एक वेगळा रोल आहे. मग काही चॅलेंज होतं का? हो, नक्कीच नक्कीच. कारण मी मावशी हे कॅरेक्टर खूपच वेगळं आहे एकतर. आणि ते विलन नाहीये, ते कॉमेडी नाहीये, एक नॉर्मल बाई जिच्या खरंच जबाबदारी आहेत अंगावर, पण मग ते प्रॉब्लेम्स आल्यावरती कशी फेस करते, असा वेगळाच रोल. आणि एक तर तो लहेजा पण वेगळा आहे ना बोलण्याचा वगैरे, आणि लोकांना खूप आवडतं. खूप आवडतं. हो हो, अगदी. तर तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा वाटली. अशाच हसत राहा, सगळ्यांना हसवत राहा. आणि पुन्हा खूप सुरू झालं तर तुम्ही भेटायला सगळ्यांना, असं मी आताच सांगतोय. तर खेळूयात आता एक छानसा राऊंड. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. पटापट शोधा, बक्षिसं मिळवा. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. आणि आता धाकट्या जाऊबाई तयार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात. शोधायला पाहिजे त्या आधीच. चला, पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांना जेवणात हे जास्त लागतं. वेळ सुरू होते आता. काय आहे ते जेवणात जास्त लागतं त्यांना? मिळालेलं आहे. याच्यात काय बक्षीस आहे तुम्हाला नंतर सांगतो. चालेल. पुढचा क्लू आहे, हा पदार्थ मिस्टरांना आवडतो पण तुम्हाला आवडत नाही.
वेळ सुरू होते आत्ता. कोणता पदार्थ घरात आहे बघा. लवकर वेळ सुरू आहे. टेन्शन आलं होतं सापडतंय की नाही यांना. 2 बक्षिसं तुम्हाला मिळालेली आहेत. बघूयात काय आहेत तुमच्यासाठी. बघूयात पहिलं बक्षीस काय आहे. ते मूग वगैरे देऊ नका, मूग घेऊन गप बस एकदम. दुसरं काय तसं मोठं काहीतरी यांच्या घरात हे सांगितलं द्यायचं. मग शूटिंगचं काहीतरी मेकअपचं सामान. तुम्हाला काहीतरी बक्षीस आहे रिस्ट वॉच. आणि दुसरं बक्षीस आता मनासारखं मिळालं ना. चला पुढचं बक्षीस आहे मूग नाही कप सेट मिळालाय. चालेल चालेल. आणि आता गुढीपाडव्याची भेट द्यायची वेळ आली. सासूबाईंकडून 10 बोनस मार्क मिळणार आहेत एका जाऊबाईंना. खेळात त्याचा तुम्हाला उपयोग होईल. काय वाटतं? तुम्ही मगाशी असं केलं, आता बदलल्यासारखं नाही वाटत काहीतरी? तरी तिकडेच आहे. नाही सासूबाईंच्या मनात काय कुठं तुम्हाला माहितीये तेव्हा. सासूबाई बोनस 10 मार्क आहेत. एक नाव याच्यामध्ये लिहा.